तर आता वाजलेले आहेत 4:45 आणि आपण चाललो आता वेल शार्कसोबत स्विमिंग करायला. 4चा अलार्म लावला होता आपण आणि इथून 15 मिनटात जवळ आहे, लांब आहे सॉरी. सो आपल्याला लेट नाही होणार आणि 5ला लवकरच नंबर लावू म्हणजे आपण अर्ली मॉर्निंग आपल्याला बघता येईल आणि थोडी गर्दी पण कमी राहील, कारण की थोडं ऊन पडलं की भरपूर पब्लिक येतं. मग सगळे रेडी झालेत. जेव्हा निघालो तेव्हा तर कोणच नव्हतं रस्त्याला. इथं तर असं वाटतंय जत्राच भरलेली. किमान एक 500 लोक तरी असतील मला वाटतं. बघूया आता काय होतंय, कितवा नंबर लागतोय आणि किती वेळ लागेल आपल्याला, कारण की इकडे तर आता जोरातच गर्दी झालेली. बाप रे बाप रे बाप. There's the numbering there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Did you get it for us? Yeah, this is your number all, guys. Okay. Priority numbers W36, W37, W38, W30. No flash photography. Observe a 4-meter distance away from the whale shark and applying of sunblock sunscreen. तर आता 6:45 झालेत. एक अर्धा एक तासामध्ये आपला नंबर लागेल. 5ला आलो होतो आपण आणि आता फक्त तुम्ही गर्दी बघा इथली किती आहे. आणि यांनी ते नंबर डिस्प्लेचं पण लावून ठेवलेलं आहे, दिसतं का नाही माहिती, पण W50 चालू आहे आता. म्हणजे 50 झालेत, अर्धे झालेत, म्हणजे अजून अर्धे झाले की आपला नंबर लागेल. आणि इथला मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो जिथे ॲक्च्युअल वेल मासा आहे. त्या एरियामध्ये तिथे सगळा आपला वेल शार्क आहे. 30 मिनिट्सचा एक हे असतं सायकल आणि मग त्याच्यामध्ये दिसला तर दिसला, नाही तर स्विम करून या. आणि आपले मास्क, स्नॉर्कल मास्क इन्क्लुडेड आहे, पण हा पाईप इन्क्लुडेड नाही आहे. तर ह्याचे 100 पेसेस परत वेगळे दिलेत आपण. तर टोटल एक 1100 दिलेत. त्यात आपल्याला एक गाईड भेटला आहे चांगला, त्यांनी पण खूप हेल्प केली आपल्याला. आणि पार्किंग पण त्याच्या इथंच केली आपण दुकानापाशी. हो, त्याला जाताना टिप देऊन टाकू 100-200, तो पण खुश होईल. चांगलं हेल्प केलं त्यांनी. तर बघू आता, वाटच बघतोय नंबर यायची आणि होप सो की आपल्याला शार्क दिसेल. आणि ते जे स्कुबा डायव्हिंगवाले आहेत त्यांचं पण चालू आहे. त्यांना वेळेचं काय बंधन नाही आहे, किती वेळ तुमचं जोपर्यंत ऑक्सिजन संपत नाही तोपर्यंत. तिथे आता ते चालला आहे घेऊन तो. त्यांचा प्रायव्हेट फोटोग्राफर, सगळं प्रायव्हेट. त्यांचे काहीतरी 3000 पेसोस म्हणजे आपले 4500 रुपये तेवढा फेअर एका टूरचं. फायनली नंबर आला आहे 105. आणि आता लाईफ जॅकेट एरियामध्ये बोलवलं आपल्याला. तिकडे जायचं ना, आपण चेंज नाही केलं, लाईफ जॅकेट नाही केलं. आला नंबर, चला. फायनली आपली बोट आलेली आहे आता. लाईफ वेस्ट ते टेम्पररी घालायला येतात. तिथपर्यंत जाऊन तुम्ही, तिथपर्यंत लागतं म्हणजे घालायला, पुढे जाऊन तुम्ही काढू शकता. आणि काय आमचा ग्रुप आता
ही बोट आहे आणि भरपूर झालेत आता त्यांनी काउंटर क्लोज करून टाकलं म्हणजे आजच्या डेसाठी. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बुकिंग झाले तेवढेच झालं. इथून पुढचे हे आपल्याकडे कोण पण आहे. लाईफ जॅकेट तर काढणार आहे तुम्ही आता कारण की खाली जाते हे थोडं चांगलं वालं याच्यात पाणी जात नाही म्हणजे बॅक नाही येत. जस्ट करून आलोय आम्ही आता शार्क सोबत. मस्त एवढं जवळून बघितलं. एक तर एकदम समोरून आलो होता मग तर हालत खराब झाली होती. थोडंसं खाद्य टाकतात त्यांना वेलला खायला मग ते लगेच येतात आपल्या इथं तोंड उघडून आणि ते त्यांच्या फूडच्या तलाशमध्ये असतात त्यामुळे आपल्याला काही ते त्रास हार्म नाही करत. आलेलं आहे मस्त आपलं. भरपूर लोक कधी 30 मिनिटात गेले कळालं पण नाही. आले 4-5 शॉट्स. शेपटी बसला माहिती का रिटर्न बसला शेपटीवर. अरे एवढं जवळ कसा वाटलं रे कसा वाटला अनुभव? शेपटीवर बसला सिटिंग एक्सपिरियन्स केली. स्पीचलेस एक्सपिरियन्स मोस्ट ब्युटिफुल. पण फर्स्ट टाइम बघितलं ना ते पहिल्यांदा एवढा मासा एवढं जवळ एवढा पाहिला, मोठा एवढा मासा. मोठा मासा. म्हणजे असं आपण खातो माशाला पण कधी माशाने आपल्याला खायचं ठरवलं ना मग आपला काय गेम मग कुठंच काय नाही आपण काहीच नाही. अरे ते शेपूट जवळ गेली तरी आपल्याला असं वाटतं भाई काय होतं असं तोंड उघडून आलं होतं आमच्या समोर. मी तर संपलो तिकडे. मला श्वास नाही घेतला मी. सगळं माझ्या डोळ्यात पाणी गेलं सगळं गेलं. पाणी पण एकदम शांत नाही खोल होतं एकदम जास्त पण आत नाही पण एवढं खोल आहे. पण ते त्यामुळे आणतात आहे ना त्यांना पण स्विमिंगला जागा पाहिजे ना. 10 फुटामध्ये ते आले तर कसं काय उपयोग. एक मोठा होता एक छोटा होता आहे ना. दोन होते दोन होते. हा का तालो कान फिरायचे माहिती का पाया कान मी एका टायमिंगला 3 असे लाईन खाली होता. हा ते पण होतं. मोठावाला सुंदर होतं. मोठावाला सुंदर होतं.